नमस्कार मित्रो, बऱ्याच लोकांच्या बाबतीत आपल्याला असं बघायला मिळते की त्यांना काहीतरी शारीरिक दुखणं, शारीरिक त्रास, वेदना या बऱ्याच काळापासून आहेत. त्यांना शरीरामध्ये दुखत असतंय, बऱ्याच दिवसापासून त्यांना दुखतंय. त्यासाठी त्यांनी आतापर्यंत बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं आहे, बऱ्याच तपासणी केलेल्या आहेत, बऱ्याच डॉक्टरांच्याकडून ट्रीटमेंट घेतलेली आहे, अनेक वेगवेगळ्या प्रकारची औषधं खाल्लेली आहेत, पण ते दुखणं काही त्यांचं बरं झालं नाही. ज्यावेळी ते डॉक्टरांच्याकडे जातात, रिपोर्ट करतात, डॉक्टर म्हणतात की तुला काही झालं नाही, रिपोर्ट नॉर्मल आहेत. पण त्यांना ते पटत नाही, त्यांना त्रास होत असते. ते दुसऱ्या डॉक्टरांच्याकडे जातात, तिथेही तसंच होते, रिपोर्ट नॉर्मल आहे, तुला काही झालं नाही. अशा वेळेला ते कंटाळतात की मला दुखणं तर जाणवते, डॉक्टर तर असं म्हणतात. त्यामुळं ते कंटाळून गेलेले असतात, त्यांचं इरिटेशन वाढायला लागतं. काही लोकांच्या बाबतीत कसं होतं, पोटात दुखते की पित्ताचा त्रास किंवा इतर काही गोष्टी, पोटाशी संबंधित, टॉयलेटशी संबंधित तक्रारी, पोट साफ न होणे वगैरे वगैरे अशा प्रकारच्या तक्रारी ते सांगत असतात. काही लोकांच्या बाबतीत डोकं दुखते, अर्ध डोकं दुखते किंवा पूर्ण डोकं दुखते. काही लोकांचं अंग दुखत असते, काही लोकांची हाडं दुखतात, काही लोकांना छातीमध्ये दुखत असते. छातीमध्ये दुखणं असं सांगणारे बरेच लोक आहेत, पोटामध्ये दुखणं सांगणारे बरेच लोक आहेत. शरीराचं ते दुखणं सांगत असतात आणि त्या दुखण्यासाठी त्यांनी आतापर्यंत बरेच औषधे घेतलेली आहेत, पण ते दुखणं काही कमी झालं नाही. बरेच लोक आता कंटाळून पेन किलर घेत असतात, तात्पुरतं बरं वाटतंय, पण ते पूर्ण काही कव्हर होत नाही. मित्रांनो, ज्या लोकांना अशा प्रकारच्या शारीरिक तक्रारी, वेदना आहेत, त्या लोकांना जीवनामध्ये आनंद घेता येत नाही. ते लोक नेहमी खुश नसतात, नाखुश असतात. त्यांना कुठे बाहेर गेलं तर तिथे त्यांचा मूड लागत नाही, लोकांच्यामध्ये मिसळायला नको वाटत असते. कुठे ट्रिपला गेलं तर तिथे त्यांना इंटरेस्ट वाटत नसतोय. काहीतरी खाताना त्यांच्या मनामध्ये विचार येतो, खाल्लं तर पोटामध्ये काय पित्त होईल काय किंवा काय पोटात दुखेल काय, असं त्यांच्या मनामध्ये विचार येत असतोय. त्यांच्याबरोबरचे त्यांचे मित्र, इतर लोक, घरातील लोक हे लाईफ एन्जॉय करत असतात. सहजपणे काही खाऊ शकतात, सहजपणे कुठेही जाऊ शकतात, सहजपणे लोकांच्यामध्ये मिसळू शकतात, सहजपणे लोकांना फेस करू शकतात. कुठल्याही सिच्युएशनला ते धाडसानं जाऊ शकतात. आणि त्यांचं हे बघितल्यानंतर यांना वाटतं मी का करू शकत नाही, मला का दुखणं आहे, मलाच का त्रास आहे. ते कंटाळलेलं असतं. आणि या दुखण्यामुळं की जे दुखणं डॉक्टरांना सापडत नाही, अशा ह्या शारीरिक दुखण्यामुळं ते कंटाळून गेलेले असतात, डिप्रेस व्हायला लागलेले असतात. त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा निर्माण व्हायला लागतोय. त्यांचा मूड हा डिसमूड, काय असं निराश असं जगायला लागतात. त्यांना फ्रेश वाटत नाही, कंटाळा लागतोय. मग त्याच्यामुळं घरातील सुद्धा वातावरण बिघडत असते. कामाला जाताना सुद्धा त्यांना असं वाटतं की कामाला गेलं तर मध्येच पोटात काय झालं तर. अशा प्रकारे त्यांच्या आर्थिक जीवनावर सुद्धा परिणाम होतोय, कौटुंबिक लाईफवर परिणाम होतोय, सोशल लाईफवर परिणाम होत असतोय. आणि त्यामुळं ते या दुखण्यामुळं त्रासलेले असलेले आपल्याला बघायला मिळते. मित्रो, अशा वेळेला डॉक्टर लोक ज्याला वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट करून, औषधोपचार करून ते बरं होत नाही, त्यावेळेला अशा पेशंटला डॉक्टर सायकॅट्रिस्टकडे किंवा सायकॉलॉजिस्टकडं रेफर करत असतात. त्यांना तिकडे जाण्याचा सल्ला देतात. मित्रो, अशा प्रकारच्या वेळेला शारीरिक दुखणं आहे पण रिपोर्ट नॉर्मल येतात, त्यावेळेला तो विकार सोमॅटिक सिम्पटम डिसऑर्डर असण्याची शक्यता असते. ज्या लोकांना शारीरिक दुखणं बऱ्याच काळापासून आहे, त्या सर्वांनाच सोमॅटिक सिम्पटम डिसऑर्डर किंवा SSD आहे असं म्हणता येत नाही. पण ज्यांना SSD आहे ते सगळे लोक अशा प्रकारच्या शारीरिक तक्रारी सांगतच असतात. ज्याला माझ्याकडे अशा प्रकारचे पेशंट येत असतात, त्यावेळेला मी त्यांची डिटेल हिस्ट्री घेतो. आणि डिटेल हिस्ट्री पहिल्यापासून घेतल्यानंतर आत्ताची लक्षणं काय आहेत, त्यासाठी तुम्ही आतापर्यंत काय उपचार केलं किंवा काय भविष्यात करायची इच्छा आहे किंवा भूतकाळ तुमचा काय आहे, अशा जाणून घेतो. त्यावेळेला त्यांच्या पास्टमध्ये सुद्धा काही वाईट घटना, वाईट गोष्टी, काही दुःख, अपमान किंवा सततचा त्रास, मेंटल प्रेशर काहीतरी असल्याचं आपल्याला जाणवतं आहे. मित्रो, अशा प्रकारच्या ज्याला प्रॉब्लेम्स लोक सांगत असतात, त्याला त्यांचा त्रास, त्यांचा मूळ आजार हा मनामध्ये आहे आणि त्याचं लक्षण हे त्याच्या शरीरामध्ये, म्हणजे सायको म्हणजे मनामध्ये त्रास आहे पण लक्षणं ही शरीरामध्ये आहेत, असं त्या आजाराचं बेस आहे. म्हणजे प्रॉब्लेम मूळ आहे मनात, मनाला काय कुठली गोळी पोचणार नाही. आणि लक्षणं कुठं आहेत, जाणवतात शरीरात. मग शरीरात लक्षणं जाणवतात, शरीरात त्रास जाणवतो, पण औषधांनी तो बरा होत नाही, कारण तो SSD आहे किंवा सोमॅटिक सिम्पटम डिसऑर्डर तो आहे. अशा वेळेला समूह उपचार अशा वेळेला खूप उपयुक्त ठरत असतात. माझ्याकडे ज्यावेळेला असे पेशंट येतात, त्यावेळेला समूह उपचार करून त्यांच्या मनातील जो काही जुन्या आठवणी, वाईट आठवणी काढून टाकून तिथं पॉझिटिव्ह सूचना, पॉझिटिव्ह अफर्मेशन त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला रुजवले जातात. याशिवाय काउन्सिलिंगच्या वेगवेगळ्या टेक्निकचा वापर करून त्याच्या मनातील जुन्या आठवणींना
रिमूव्ह करण्यासाठी, त्याच्या विचारांना हँडल करण्यासाठी त्याला योग्य प्रकारचे स्किल आणि टेक्निक्सचा तिथं वापर केला जातो. मेंटल एक्सरसाइजमध्ये मेडिटेशन, रिलॅक्सेशन याचा वापर केला जातो. मित्रो NLPचा वापर, अशा वेगवेगळ्या टेक्निकचा वापर करून SSCTमधून त्या व्यक्तीला सहजपणे बाहेर काढता येते. अशा बऱ्याच केसेस आत्तापर्यंत माझ्याकडे आलेल्या आहेत की ज्यांना मी अशा प्रकारच्या सोमॅटिक सिम्पटम डिसऑर्डरमधून बाहेर काढलेलं आहे. मित्रहो, तुमच्या आसपाससुद्धा ज्या कुणाला बऱ्याच काळापासून अनडायग्नोज मेडिकल प्रॉब्लेम जाणवत असेल, म्हणजे रिपोर्ट नॉर्मल आहेत पण त्रास आहे, अशा प्रकारचा प्रॉब्लेम तुमच्या आसपास जर कुणाला जाणवत असेल तर निश्चितपणे ते SSDIS समजावे आणि तुम्ही त्याला माझ्याकडे रेफर करू शकता. सोमॅटिक सिम्पटम डिसऑर्डरच्या संदर्भात तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या समस्या, प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की तुमचे प्रश्न मला व्हॉट्सअप करू शकता. माझा नंबर आहे 86 0054 0055. थँक्यू मित्रांनो.